कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे. त्यानंतर आपण थोडी मोहरी टाकलेली आहे. त्यानंतर आपण कांदा टाकूया आणि त्याला परतून घेऊया. कांदा छान परतलेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडे टमाटर टाकलेले आहे. टमाटर छान भाजून घेऊया त्याला आपण. टमाटर शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट त्याला सुद्धा भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण थोडं तिखट चवीनुसार, त्यानंतर हळद, नंतर धनेपूड आणि मीठ आणि भाजलेलं खोबरं आणि घरचा गरम मसाला आणि त्यामध्ये आपण वांग्याचे काप आणि आलूचे काप टाकलेले आहे. त्याला छान मिक्स करून घेऊया आणि त्याला 5 मिनिट मंद आचेवरती झाकून ठेवूया. त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालून झाकून ठेवूया. त्यानंतर आपण पाणग्याकरिता आपण कणिक घेतलेली आहे. त्यानंतर थोडा 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्यानंतर अजवाईन घेतलेली, त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकलेलं, चवीनुसार मीठ आणि त्याला भिजवून घेतलेलं. आपण त्यामध्ये थोडं तेल टाकून त्याला छान मळून घेऊया. त्यानंतर त्याचे गोळे बनवून घेऊ. त्यानंतर त्याची अशी गोल पाती बनवून घ्यायची हाताने. त्यानंतर त्या पातीला मधामध्ये असं भरपूर तेल लावायचं आणि त्यानंतर एक दुसरी पाती त्यामध्ये ठेवायची आणि त्या पातीला सुद्धा तेल लावायचं. असं छान तेल लावून घ्यायचं आणि त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा. असे आपण सगळ्या पात्यांचे गोळे बनवून घेऊया. असं कुठनं बाहेर निघायला नको म्हणून आपण ते छान पॅक करून घेऊया त्याला. आपण ते पूर्ण गोळे बनवून घेऊया. त्यानंतर एका कुकरच्या भांड्यामध्ये ते गोळे ठेवून देऊया. त्यानंतर आपण त्याला कुकरमध्ये लावूया आणि त्याच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घेऊ. त्यानंतर वांग्याची भाजी एकदा बघून घ्यायची. वांग्याची भाजी झालेली आहे. त्यामध्ये कोथिंबीर टाकून त्याला झाकून ठेवूया. त्यानंतर त्या पाणग्यांचे काप करून त्याला छान तळून घेऊया. आपले पाणगे इथे फ्राय झालेले आहे आणि छान जेवण करून घेऊया.